एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च येईल? तर आपणास या ठिकाणी एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर दिलेली आहे. म्हणजेच आपण जर ड्रॉइंग काढली तर ही चौरसाकृती बाग आहे आणि तिची प्रत्येक बाजू ही 50 मीटर आहे. त्यानंतर आपण पुढे उदाहरण वाचलं, बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. म्हणजेच आपल्याला चहूकडे म्हणजे चारही दिशेंनी काय करावं लागेल, 2.5 मीटर रुंद असणारा रस्ता आहे आतल्या बाजूने. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने खर्च काढायचा आहे. तर या ठिकाणी आपण पद्धत एक पाहूयात. या ठिकाणी आपण एक करू शकतो, हा जो पूर्ण बागेचा एरिया आहे तो जर आपण क्षेत्रफळ काढलं तर निश्चितच चौरसाकृती असल्यामुळे बाजूचा वर्ग 50 × 50 म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आलं 2500 चौरस मीटर. आता जे आतील चौरस तयार होतोय रस्त्यामुळे आपणास एक आतील चौरस तयार होताना दिसत आहे. त्याची जर आपण क्षेत्रफळ काढण्याचा प्रयत्न केला आणि तो जर ह्या मूळ बागेमधून वजा केला तर आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ मिळेल. म्हणून आतील चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याची बाजू समजायला पाहिजे. ती बाजू इकडनं देखील रस्त्यामुळे 2.5 मीटर कमी झाली आहे आणि वरच्या दिशेने सुद्धा 2.5 मीटर कमी झाली आहे. म्हणून चौरसाची जर आतील बाजू काढायची असेल तर 50 मधून आपल्याला 2.5 आणि 2.5 म्हणजेच एकूण 5 मीटर अंतर वजा करावं लागेल. म्हणजेच आतील चौरसाची बाजू आपणास मिळते 45 मीटर. ते सेंटीमीटर झाले माझ्याकडनं, सॉरी, मीटर येणार. म्हणजेच आतील चौरसाचं जर क्षेत्रफळ आपणास काढायचं असेल तर त्याचा वर्ग बाजूचा 45 × 45, 5चा वर्ग 25 आणि 4च्या पुढील क्रमांकाची संख्या 5, 4 5 20, 2025 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपणास काय निघेल, त्या आतील चौरसाचं क्षेत्रफळ निघेल. आता आपल्याला खर्च काढण्यासाठी या रस्त्याचं जो डॉटने दाखवला डॅशने त्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपणास काय करावं लागेल, या ठिकाणी बागेच्या क्षेत्रफळातून आतील चौरसाचे क्षेत्रफळ जर वजा केले तर आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ निघेल. बागेचे क्षेत्रफळ 2500, आतील चौरसाचं 2025. तर या ठिकाणी ती वजाबाकी 2,500 मधून 2000 गेले. त्या ठिकाणी 500 मधून परत 25 काढायचे, 475 म्हणजेच ती वजाबाकी 475 मिळते आपल्याला. आणि जर त्याला सपाटीकरणाचा खर्च हा प्रति चौरस मीटर इथे प्रति चौरस मीटर ₹10 आहे. म्हणजेच त्याला 10ने गुणलं तर तो खर्च आपणास मिळतो 4750. म्हणजेच त्या चौरसाकृती बागेच्या भोवती असणारा जो रस्ता आहे चारही दिशांनी, त्याला सपाटीकरणाचा जो खर्च आहे तो आहे ₹4750.